सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नाही। जर जुन्या नियमांनुसारच कर्जमाफी द्यायची होती तर समिती कशाला नेमली होती देवा? शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची चर्चा आता सार्वत्रिकपणे सगळीकडे सुरू असताना 20 मे ही कागदपत्रासाठीची अंतिम डेडलाईन असल्याचं सरकारकडून वारंवार सांगण्यात येतं। जर समजा 20 मे पर्यंत संबंधित कागदपत्र काढले गेले नाही तर सरकारकडून तुम्ही पात्र असताना सुद्धा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही किंवा भविष्यात पुन्हा कधीच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। मग आता ही नेमकी भानगड काय आहे हे अनेक शेतकऱ्यांना माहित नाही। अनेक शेतकरी याबद्दल संभ्रमात आहेत। तर सरकारकडून निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीनं कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती तर त्या पद्धतीनं सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री असलेले यांनी एका प्रचार कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असं जाहीर आश्वासन दिलं होतं आणि कोरा 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 असा या शब्दावर सातत्यानं जोर देऊन हा शब्द 2-3 वेळेस उच्चारला होता आणि मग त्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या की शेतकरी हा कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये त्याला पूर्णपणे इथल्या व्यवस्थेनं परावलंबी बनवलेला आहे की त्याला कुठल्याने तर कुणानं पुढे हात पसरल्याशिवाय पर्याय नसतो। मग कधी इथल्या राजकीय व्यवस्थेपुढे हात पसरावा लागतो, कधी सरकार पुढे हात पसरावा लागतो, कधी बँकांपुढे हात पसरावा लागतो आणि मग ही अशी इथला जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याला आपण म्हणतो तर त्या शेतकऱ्यांची अशी विचित्र अवस्था या देशामध्ये झालेली आहे। आणि मग कर्जमाफीच्या लाभाकडे शेतकरी डोळे लावून बसलेला असताना मग सरकार स्थापन झाल्यानंतर नेमकी कर्जमाफी विसरून गेलं। मग बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कुठेतरी आंदोलन झालं। आंदोलन झाल्याच्या नंतर बैठका झाल्या आणि मग 30 जून ही कर्जमाफी करण्याची अंतिम डेडलाईन देण्यात आली। मग ते बच्चू कडूचं आंदोलन मग या ना त्या कारणानं चर्चेत आलं, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, त्याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उठत गेल्या आणि मग हे सगळं होत असताना सरकारने या कर्जमाफीसाठी परवीन परदेशी नावाची एक समिती स्थापन केली। समिती स्थापन केल्याच्या नंतर या समितीनं बँकांनी, सहकार विभागांनी सरकारकडे आपापले अहवाल सादर केले। अहवाल सादर केल्याच्या नंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने या कृषी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि घोषणा केल्याच्या नंतर आता 30 जूनला जेमतेम 50-55 दिवसांचा कालावधी उरलेला असताना मग आता ही कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशामध्ये किंवा खात्यामध्ये या कर्जमाफीचे पैसे कसे पडणार, नवीन कर्ज शेतकऱ्यांना कसं मिळणार, पेरणी कशी करायची, कारण आता पेरणीसाठी जेमतेम 25-30 दिवसाचाच कालावधी उरलेला आहे। सध्या वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे, शेतीची पूर्वमशागतीची कामं तशीच पडलेली आहेत, हळदीसाठीची शेतं तयार करायची आहेत आणि मग खत, बी, भरण, निविष्ठा ह्या सगळ्या गोष्टी साठी शेतकऱ्यांची जी काही ओढ लागलेली असते तर ती स्वतःच्या खिशाकडे आणि शेताकडे लागलेली असते आणि अशा स्थितीमध्ये सरकारने जर ही तात्काळ प्रभावाने जर कर्जमाफीची प्रक्रिया राबवली तर शेतकऱ्यांना बऱ्याच अंशी आधार होऊ शकतो। मात्र सरकार नावाच्या व्यवस्थेच्या मनात सातत्यानं बेमानी शिजत असते आणि मग या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर मग हा अहवाल सार्वजनिक करायचा की मंत्रिमंडळासमोर ठेवायचा आणि मग याची अंमलबजावणीची प्रक्रिया कशी असली पाहिजे, कर्जमाफीची कुठल्या निकषावर ही अंमलबजावणी सुरू करायची यावर चर्चा होणं अपेक्षित होत असताना मग सरकारने पुन्हा जाहीर केलं की याच्या आधी ज्या काही 2 कर्जमाफ्या झाल्या महात्मा फुले नावांनी आणि अन्य, तर त्या कर्जमाफीचे जे निकष होते तर त्या निकषानुसारच ही कर्जमाफी दिली जाईल असं सरकारनं जाहीर करून टाकलं। आता हे सरकारनं जर जाहीर केलं तर त्याला काही हरकत नाही, परंतु मग हे सगळं तुम्हाला जाहीरच करायचं होतं तर मग ती समिती कशाला नेमली, ते कशाला ते पोचले ते फालतू, त्यांच्यावर खर्च जे झाले असतील पैसे त्या समितीवर तर ते पैसे कुणाच्या खिशातले खर्च झाले हाही एक प्रश्न यातून निर्माण होतो। आता याविषयी बोललं पाहिजे कुणीतरी, पण आता जो कोणी आता बोलणारे कडू साहेब होते तर तेही काल परवा आपलं गाठोडं घेऊन दाढीवाल्या बाबाच्या तालमीत पुन्हा गेले ते आणि तिथं गेल्यामुळे मग आता तिथं त्यांना गेल्याच्या नंतर तिथं बोलता येईल नाही बोलता येईल
कारण सासरवास नावाचा एक प्रकार आपल्याकडे असतो. तर अशा स्थितीमध्ये आता ही कर्जमाफीची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे हा आता येणारा भविष्य काळच सांगेल. कारण जोपर्यंत पैसे आपल्या खात्यात किंवा खिशात पडणार नाहीत तोपर्यंत आमचा या सरकार नावाच्या व्यवस्थेवर अजिबात भरोसा नाही, विश्वास नाही, हे आम्ही इथं जाहीरपणे सांगतोय. दुसरीकडे जी काही 20 मेची डेडलाईन दिलेली आहे, तर जी काही कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांना स्वतःचा फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. बरेच शेतकरी असं म्हणतात की ही शेतकऱ्याला स्वतःचं ओळखपत्र काढावं लागणं म्हणजे ही शेतकऱ्याची थट्टा आहे, चेष्टा आहे, असं काही शेतकऱ्यांना वाटतं. बघताना ते वाटतं की याच्यामुळे भ्रष्टाचार थांबवला जाईल. आणि मग 20 मेच्या आत जर तुमचा फार्मर आयडी अपडेट नसेल, म्हणजे याच्या आधी 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जर तुम्ही फार्मर आयडी काढला असेल तर तो कधी डिॲक्टिव्हेट होईल हे सांगता येत नाही. कारण दर 3 महिन्याला आता बँकेत जाऊन केवायसी करावी लागते. कशासाठी करावी लागते हे कळत नाही. आता वास्तविक जे केवायसी करायची जर झाली तर एखादं खातं जर संशयास्पद वाटत असेल, त्याच्यामध्ये काही मनी लॉन्ड्रिंगचे व्यवसाय होत असतील, व्यवहार होत असतील, तर अशा खाते बँकांना होल्ड करण्याचा अधिकार असतो, हे रिझर्व्ह बँकेचे नियम सांगतात. परंतु आजकाल म्हणजे बँका काय केवायसी करा, आधार द्या, पॅन द्या, कशासाठी 17 खेप डॉक्युमेंट घेतात काय माहित. गुगल मॅपवर जर साधा आपण एखाद्या गावाचं नाव टाकलं तर ते गाव किती लांब आहे, रस्त्यात किती झाडं लागतात, किती नद्या लागतात, किती दगड लागतात, किती गावं लागतात, हे सगळं एका सेकंदात दाखवते. आणि इथं आम्हाला सरकार म्हणते की मोबाईल घेऊन पाठच वावरात जा आणि ई पीक पाहणीचं ते ऍप चालू आहे, गोल 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 चक्र फिरते. सरकारकडे आधार, पॅन, 7/12 सगळा डाटा आहे, तरी म्हणते सरकार जा ई केवायसीच्या पोर्टलवर आधार नंबर टाका आणि ई केवायसी करा. ते केल्याशिवाय तुमची पडताळणी होणार नाही. तरी पण 15,000 बोगस लाभार्थी सापडतात. 4,000 शेतकरी पीक विम्याच्या नावाखाली सापडतात, त्यांना काळ्या यादीत टाकलं जातं. ही सरकारची जर ही सिस्टम चुकीची असेल तर त्यामध्ये दोषी असलेल्या ही व्यवस्था चालवणाऱ्या लोकांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणे, 60 लाख बहिणीची नावं वगळणे हे कुठंतरी चुकीचं आहे, ही असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि फार्मर आयडी काढला नसेल तर आत्ताच तो अपडेट आहे किंवा नाही हे तपासून घ्या, पाहून घ्या, अन्यथा तुम्हाला इथून पुढे कुठलाच लाभ मिळणार नाही. धन्यवाद.